सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कलकी दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे। आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा। दररोज संध्याकाळी 8 ते 5 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते। अवश्य लाभ घेणे। तुंड महाकाय कोटी सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम। आजचं आपलं प्रवचन 17वं प्रवचन आहे। एषा प्रयत्नेन जन्मना देवा देवेभ्य सुतारी पवित्र अर्षति। ओम एषा प्रयत्नेन जन्मना देवा देवेभ्य सुतारी पवित्र अर्षति। हा पवित्र सोमरस बाष्प शोषक म्हणजे हा सोमरस गुळापासून भुसापासून तयार होतो, तो बाष्प शोषक आहे, म्हणजे त्यातलं पाणी निघून जाऊन तो घट्ट होतो। पुढचा प्रश्न, हरितवर्ण दिव्य सोम। आता उसाचा रस जो आहे, फळांचा रस जो आहे, नारळाचं पाणी जे आहे, जो सोमरस आहे, तो सोमरस जो आहे उसापासून तयार होतो, तो हरितवर्ण दिव्य आहे। म्हणजे त्या सोमरसात जर आपण भांड्यात ठेवला उसाचा रस चांगला हिरवट रंगाचा, तर आपल्याला खालचा तळ पाण्यासारखा दिसतो, म्हणजे तो पारदर्शक आहे, दिव्य आहे। दिव्य म्हणजे त्याची बरोबरी कोणी करू शकत नाही, म्हणून त्याला दिव्य म्हटलेलं आहे। पुढं प्रथम तयार झाल्या झाल्या अर्पण करण्यासाठी गाळणीतून गाळून शुद्ध केला जातो। कारण हा सोमरस तयार करायचा म्हणजे कसा करायचा, पूर्वी खूप मोठे उखळ असायचं आणि त्या उखळामध्ये ऊस फळं असे एकत्र घालून कुटायचे आणि ते कुटून झाल्यानंतर तो चोथा बाहेर काढायचा आणि मग ते लोखरं आणायची, तिची गाळणी करून त्याच्यात वाचायचं। मग त्याच्यातून ते शुद्ध होऊन तो खाली अगदी 100% शुद्ध होऊन पारदर्शक दिव्य दिसायला लागतो। हा सोमरस प्रकाशमान चमचम करणारा आहे, त्याच्यापासून प्रकाश निघतो, पुन्हा ठेवतो चमचम करतो, अशा प्रकारचा। याच्यामध्ये पाणी टाकलं जातं, म्हणजे याच्यामध्ये बर्फ टाकलं जातं, मग त्यामुळं तो थंड होतो। याच्यामध्ये दूध टाकलं जातं, म्हणजे त्याचा विशेष प्रकारचा प्रभाव वाढतो। अशा प्रकारचा हा सोमरस आहे। ह्या सोमरस आणि अमृत रस या दोघात काय प्रश्न आहे का? आजचा विषय असा आहे, अमृत आणि सोमरसाचं रहस्य काय, तर अमृत कसं प्राप्त झाले आपण आता पाहणार आहोत। तर आदिनारायण भगवान प्रथम स्वयमेव आपण मागे सांगितल्याप्रमाणे प्रगट झाले। तेवढा आकाशामध्ये कुठं पाणी नाही, चिलट नाही, पाखरू नाही, काही नव्हतं। सगळ्या ठिकाणी अंधार आणि मंद प्रकाश होता। पहाट जशी असते ना, तशा प्रकारचं वातावरण सर्व ठिकाणी होतं। मग भगवान परमात्माला शरीराला तहान लागली, पाणी प्यायला पाहिजे। मग भगवान परमात्माने असे हात पसरवले, तर जे ब्रह्म आहे, त्या ब्रह्मातूनच अमृत प्रगट झालं। उदाहरणार्थ खडक असतो, त्या खडकाला घाम येतो किंवा दैवर पडतं, तशा प्रकारचे हे बारीक 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 कण त्या परब्रह्मावर दैवरासारखे गोळा झाले आणि ते भगवंताने हाताने गोळा केले
आणि ते सगळे कण जेव्हा भगवंताकडे आले तेव्हा भगवंताच्या हातात ते अमृत आलं. भगवंत अमृत पेले, ब्रह्मदेव अमृत पेला, शंकर भगवान अमृत पेले, पार्वती अमृत पेली, महालक्ष्मी अमृत पेली, राधा अमृत पेली, सावित्री अमृत पेली, गायत्री अमृत पेली आणि अशा दृष्टीने सगळं म्हणजे अमृत पिऊन तृप्त झाले. परंतु राहण्याकरता जागा नाही. मग कशात राहायचं आपण? आधार काय आपल्याला? मग भगवंताने पुन्हा दोन्ही हात वर केले आणि त्या ब्रह्मामध्ये जे काय दैवासारखं अमृत होतं ते भरभर 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 खाली आलं आणि त्याचा क्षीरसागर तयार झाला आणि त्या क्षीरसागरामध्ये ते राहू लागले. तर अमृताची निर्मिती ही प्रत्यक्ष ब्रह्मामधून झालेली आहे. पुढे वनस्पतीतून कशातून झाल्याने अमृत अमृत. परब्रह्म हे अमृत आहे. परब्रह्मातून दैव रूपाने दव रूपाने हे अमृत भगवान आदिनारायण चक्षा भगवंत महाविष्णू त्यांच्या हातात आलं. ते अमृत पेले. तेच अमृत पुन्हा धरून त्यांनी ब्रह्मदेवाला दिले, शंकराला दिले, शंकर पार्वतीला दिले, महालक्ष्मीला दिले, मग राधेला दिलं, गायत्री सावित्रीला दिलं आणि ते तृप्त झाले. मग राहण्याकरता काय सोय बा? मग भगवंताने पुन्हा असं हात फिरवले. मग थोड्या वेळाने पाण्याचे धार सारखे अमृत खाली आलं. महाक्षीरसागर तयार झाला आणि महाक्षीरसागरात मग भगवंताने शेषनाच्या आसनावरचे आपलं आसन स्थिर केलं. हे झालं अमृत प्रगटचं मूळ. म्हणजे अमृत हे स्वयंमेव स्वयंभू आहे. त्याचा निर्माण करता ब्रह्म त्यातून निर्माण झालं. हे अमृत ब्रह्मातून निर्माण झालेलं आहे. त्याचा निर्माण करता कोणी नाही, परमेश्वराने फक्त ते गोळा केलेलं आहे. तर सांगायचा मुद्दा हे अमृत अशा पद्धतीने निर्माण झालेलं आहे. मग आता पुढं काय झालं? मग पुढं जगसृष्टी निर्माण झाली आणि जगसृष्टी निर्माण झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनी महादुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये सगळी झाडं जळून गेली, सगळं गवत जळलं, सगळे किडामुंगी पशु खराब झाले. मानवांना देवांना खायला मिळाना, उपाशी राहायला लागले, देवांना अन्न मिळाना. तेव्हा स्वर्गामध्ये भगवान महाविष्णूकडं सगळे देव गेले आणि म्हणले, देवा आदिमाया शक्ती गेली. तिने सांगितले, देवा हे सगळं पीक जळून गेलं, याच्यामध्ये तथ्य राहिलेलं नाही. आणि असं जर पीक कायम आलं तर कायम पृथ्वीवर दुष्काळ पडत, कुठली वनस्पती पृथ्वीवर राहणार नाही. तेव्हा आपलं जे अमृत आहे, हे अमृतामधून तुम्ही हे जे सगळं पीक आहे, वनस्पती आहे, फळं आहेत, हे तयार करून द्या, तयार होऊ द्या. मग असं म्हटल्यानंतर त्या अमृतामध्ये क्षीरसागरामध्ये ती सगळी फळं झाडं पशु तयार झाले, प्राणी सगळं व्यवस्थित. आणि मग आदिमाया शक्ती शाकंभरी देवी क्षीरसागरातून ते सगळी फळं घेऊन पृथ्वीवर आली. कारण ही फळं अमृतापासून तयार झालेली आहेत. ही सोमरस जो आहे अमृतापासून तयार झालेला आहे. मग ती पृथ्वीवर आलेली आहे. ती सगळी फळं तिने पृथ्वीवर सगळं पाऊस पाडला अन्नाचा आणि मग त्याच्यातून देव मानव यांना जे जी गरज आहे ती त्यांनी घेतली. देवानी फळं घेतली, फळाचा सोमरस तयार केला आणि ते प्याले. आणि मग ही झाडं पशु पक्षी सगळे अमृतापासून पुन्हा सृष्टी निर्माण केली शाकंभरी देवीने. आणि शाकंभरी देवी निर्माण केल्यानंतर या ठिकाणी मग आता पुढं सोमरस, हा सोमरस जो आहे, तर ही जी फळं आहेत, नारळ, ऊस, केळी, अशी जी सगळी फळं आहेत, ही फळं अमृतापासून निर्माण झालेली आहेत. आणि अमृतापासून निर्माण झाल्यानंतर त्याच्यामध्ये अमृताचा अंश आलेला आहे. आणि मग हे फळं पुढं पीक दरवर्षी जातं येतंय. आपण ज्वारी काढून ठेवतो, 6-6 वर्ष 5-5 वर्ष त्या पडून राहते, तरी ती उगवते. त्याच्यामध्ये अमृत आहे म्हणून ती उगवते. अमृत नसलं उगवणार नाही. ही सृष्टी तयार होते, प्रत्येक वेळा घडामोड होते, जीव जन्मतो, माणसं जन्मतात. ही माणसं जन्मतात म्हणजे त्या स्त्रीच्या ठिकाणी अमृत तयार होतं म्हणून तो जीव व्यवस्थित जन्माला येतो. तसं होत नाही. याला पयश्विनी नावाची एक नाडी आहे, त्याच्यात अमृत तयार होऊन त्या बाळाला मिळतं.
तर सांगायचा मुद्दा, दुधाची नाडी वेगळी, पण पयशू नावातून अमृत येतं. स्त्रीच्या शरीरात अमृत येऊन ते मुलं जगतात. म्हणून सोमरस जो आहे हा सोमरस सांगितलं व अमृत मिळणार नाही. समजा ते जर्सी गाय आहे आणि ही आपली गावरान आहे. गावरान गायचं 1 लिटर दूध काढलं, त्याच्यातून 200 ग्रॅम तूप झालं. तेव्हा ही जे जर्सी गाय हिचं 10 लिटर दूध काढलं, तिचं तूप केलं तेव्हा ते 200 ग्रॅम भरलं. म्हणजे घटक सारखेच आहेत, थोडासा म्हणजे खाण्यापिण्याचा फरक आहे. हायब्रिडची गावरान जवळची 1 भाकर खाल्ली पोट भरून, हायब्रिडच्या 2 भाकरी खावं लागते तेव्हा पोट भरेल. तसं प्रकारचं गायरान गाईचं 1 कपभर दूध प्यावं लागेल तेव्हा शांती सुख होईल. तर जर्सी गाईचं 2 कप दूध प्यावं लागेल तेव्हा मिळेल. तशा प्रकारचं अमृताचं 1 कप, तेव्हा सोमरसाचे 2 कप, तेव्हा या दोघांचे घटक आपल्या शरीरामध्ये पूर्ण तयार होतात. म्हणजे सोमरस जो आहे हा अमृतापासून निर्माण झालेला आहे. फळं अमृतापासून निर्माण झाली आणि त्या फळापासून सोमरस झाला. म्हणजे या सोमरसामध्ये अमृताचा अंश आहे. प्रत्येक जीवात, सृष्टीत, मानवात सर्व ठिकाणी अमृताचा अंश आहे, फक्त राक्षसामध्ये नाही. म्हणून ते संपले. ज्यांच्यामध्ये अमृताचा अंश आहे, ज्या समाजामध्ये आहे, ज्या मानवामध्ये आहे, ज्या प्राण्यामध्ये आहे, त्यांची उत्पत्ती होत राहते. तशी उत्पत्ती होऊ शकत नाही. समजा ओम पंचो अग्निशीपो मना पंचन्या पुरोहितात मे महागयम. ऋग्वेदात सांगितलंय, वैसनक ऋषी, अग्निदेवता, गाची छंद, शिळजा स्वरा याच्यात हे सुक्त आहे. तर त्यांनी काय सांगितलं की हा जो परमात्मा आहे, या परमात्म्याने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र, अतिक्षुद्र हे सगळे प्राणी निर्माण केलेले आहेत. आणि या सगळ्या प्राण्यांची वंशपद्धत चालू आहे. कारण का? यांच्या शरीरात अमृत प्रकट होतंय म्हणून हा वंश वाढतो. आणि ते अमृत आपल्याला समोर प्रत्यक्ष आता मिळणार नाही, म्हणून फळामधून सोमरसाच्या निमित्ताने ते मिळते. समजा 1 ग्लास तुम्ही अमृत प्याला तर तुम्हाला 2 ग्लास सोमरस प्यावं लागेल, म्हणजे ते घटना भरून राहते. जर्सी गायचे 1 लिटर दूध, 200 ग्रॅम तूप. जर्सी गायचं 2 लिटर दूध, 200 ग्रॅम तूप. अशा दृष्टीने फळांची अवस्था आहे. ते फळातून जे अमृत तयार होतं, सोमरस जे आहे हा सोमरस म्हणजे अमृताचाच भाग आहे. त्याच्यामध्ये फरक काही नाही. ऊसाचा रस जसा गोड लागतो तसं अमृत पण गोड आहे. आणि दुसरा मुद्दा आहे, पाण्यात जसं आपलं अर्पण दिसतं तसं या सोमरसातून आपलं अमृतातून अर्पण दिसतं. नारळाचं पाणी आपण घेतलं तर त्यातून अर्पण दिसतं, तसं याचं आपल्याला अर्पण दिसतं. सोमरसा रंग रूप सगळं नारळाच्या पाण्यासारखं आहे. लक्षात ठेवावी गोष्ट. आणि त्याची गोडी जी आहे ना ती प्रत्यक्ष त्याची गोडी आहे ना प्रत्यक्ष ऊसाच्या रसासारखी आहे. आता ऊसाचा रस आपण कवळा खाल्ला तर थोडा आंबूस लागणार. तो चांगला पक्का झाला रस काढला तर तो गोड लागणार. तशा प्रकारचा हा जो सोमरस आहे, ही जर कच्ची फळं तुम्ही घेतून त्याचा सोमरस बनवला तर त्याचा थोडंसं आंबट आणि गोडसरपणा येतो. पण जेव्हा पक्का आंबा पक्के फळांचा आपण सोमरस तयार करू तेव्हा आपल्याला त्याचा गोडपणा येतो, आंबटपणा वास येत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे. आणि सोमरस जो आहे, अमृत जे आहे ते आपल्याला प्राप्त झालेलं असतं. सगळ्या जीवामध्ये अमृत आहे म्हणून त्यांचा वंश वाढतो. किडा, मुंगी, पशु, पक्षी जर याच्यात अमृतच नसतं याचा वंश वाढा नसता. राक्षसांची जी वृत्ती आहे, राक्षस हंता म्हणजे दारू पिणे, गांजा वळणे ही जी प्रवृत्ती आहे राक्षस हंता, तर याच्यामध्ये शास्त्र असं आहे की ऊसाचं जे सोमरस आहे याच्यामध्ये लोह क्षार आहे, लोह आहे,
नंतर याच्यामध्ये फॉस्फरस आहे, मॅग्नीज, मॅग्नेशियम, कॅल्शियम असे अनेक घटक आहेत शरीराला पोषक होणारे. कशामध्ये? त्या सोमरसामध्ये. आता मनुष्य दारू पितोय, गांजा ओढतोय किंवा काय खातोय. जर मनुष्य दारू पित असेल आणि तो जर समजा ऊसाचा रस पित असेल, समजा गूळ खात असेल, साखर खात असेल, तर शरीरामध्ये फॉस्फरस तयार होतो सोमरसामधून आणि तो पेट घेतो. पेट घेतल्यानंतर शरीरातले जे लिव्हर आहे त्याला भोकं पडतात, हाताला भोकं पडतात. म्हणजे उसाचा रस दारू पिणाऱ्या माणसं उसाचा रस पिल्यानंतर त्याच्या लिव्हरला काळजाला भोकं पडतात. याचं कारण आहे मांसामध्ये जस्त नाही, जस्त फक्त सोमरसामध्ये आहे. सोमरसामध्ये लोह, जस्त, तांबे, लोह, जस्त, तांबे, सोनं आणि पितळ आहे. हे धातू आहेत. सोनं, चांदी सोमरसामध्ये आपल्या शरीरात ते पोषक आहेत. तर सोमरसामध्ये रुपेरी पांढऱ्या रंगाचा धातू आहे. हा धातू फार दुर्मिळ आहे आणि जेव्हा आपण 100 सफरचंद खाऊ तेव्हा आपल्याला हा 1 अंश 2 अंश शरीरामध्ये रुपेरी पांढरा धातू जो आहे तो प्रकट होतो. आता याचं कारण असं आहे की हा सोमरस आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर, म्हणजे आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर एक आपल्या हृदयाभोवती त्याचं वर्तुळ तयार होतं, संरक्षण कवच तयार होतं. ECG व्यवस्थित येतात, गायचे छंद, मंत्र छंद व्यवस्थित उमटतात. आणि जर तुमच्यात आल्यानंतर आता शाकाहारी माणसं, ऊस पिणारी माणसं, रस पिणारी माणसं, फळजूस पिणारी माणसं यांचा कार्डिगाम नेहमी पॉझिटिव्ह आणि सरळ निघतो. 6 mm to 10 mm जर आला तर आपल्या शरीरामध्ये अमृत आलेलं आहे, हृदयाभोवती हृदय आलेलं आहे. हृदयाभोवती हा जो रुपेरी रंगाचा पांढरा धातू आहे तो धातू आपल्याला अमृतातून फळात आलेला आहे आणि तो आपल्या हृदयाचं संरक्षण करीत आहे. म्हणजे आपल्याला धोका नाही. आपण समजा सोमरस पेलो, फळांचा रस पेलो, उसा रस पेलो तर 120 दिवस आपल्या हृदयाचं संरक्षण होतं, दिव्य संरक्षण होतं. त्याचा नाश होत नाही किंवा भीती वाटत नाही, काळी थरथर कापत नाही. परंतु मटकी, हुलगा किंवा याच्यात ह्या असे जर याच्यातून तो धातू तयार होतो, परंतु धातू तयार झाल्यानंतर त्याचं आयुष्य फक्त 3 तास, 4 तास, 12 तास. तुम्ही समजा ही फळं सोडून आलूबुखार याचे 40 प्रकार आहेत, सफरचंदचे अनेक प्रकार आहेत. आलूबुखार आणि सफरचंद खाल्ल्यानंतर आपल्या हृदयामध्ये सोमरसापासून रुपेरी रंगाचा पांढरा धातू तयार होतो, हृदयाचं संरक्षण होतं. हृदयातली धडधड होत नाही, भीती वाटत नाही, काळीज भक्कम बनतं. आपण विशेष प्रकारचा निर्णय घेऊ शकतो, दिव्य शरीर बनतं, मानसिक ताकद वाढते, मानसिक तणाव येत नाही किंवा काय होत नाही. परंतु जे अमंगळ खाणारे, व्यसन करणारे लोक जे आहेत त्यांचे हे फळं खात नाहीत. त्यामुळं त्यांचं जे हृदय आहे त्या हृदयावरती रुपेरी पांढऱ्या रंगाचा धातू जो आहे त्याचं कवच तयार होत नाही. म्हणून शाकाहारी किंवा रस पिणारी माणसं याचं समजा 30 mm एवढं हृदय महत्वाचं आहे. ते खाणारे पिणारे माणसं हृदय जे आहे ना ते 30, 35, 40 mm होऊ शकतो. आणि त्याला कारण बाहेरून ताळमेळ नाही. पाहिजे तर तुम्हाला खाते करून घ्यायची ना, तुमचा ECG काढायला लगेच तुम्हाला कळेल की आपल्या शरीरावर काय परिणाम झाला आहे. कारण तुमचं फाउंडेशन जे म्हणतात ते सरळ शेत येत नाही, वाकडे तिकडे दात्रे येतात. नंतर खाण्यापिण्याच्या कार्डिगाम वाकड्या तिकडे येतात, आधी कोणी होतात, सरळ ट्रेट येत नाहीत, पेशा येत नाहीत. आणि मग त्याच्यामुळं त्यांना सतत औषध घ्यावं लागतं, दवाखान्यात पळावं लागतं. बरं कारण का? आता याच्यामध्ये अँटीबॉडीज तयार होत नाही. मांसामध्ये जस्त नाही.
म्हणून दस्त नसल्यामुळं ही सोमरसापासून जी अँटीबॉडीज तयार होते ती तयार होत नाही. आणि मग समजा सोमरस पिणारी जी माणसं आहेत त्यांचं आयुष्य 120 वर्षाचं किंवा आणखीन जास्त. परंतु खाणारी पिणारी माणसं आहेत ती 40 वर्षात आत गायला येतात. 5-50 वर्ष झाली का राम 60-70 का राम मध्यम वयात जातात. त्यांचं आयुष्य कमी होतं. हे लक्षात ठेवा. तुमचं कार्डिओग्राम दर 6 महिने किंवा दरवर्षी डॉक्टरकडून तपासून घेऊन पहा आणि मग निर्णय करा की आपल्या शरीरात काय गडबड होते. झोपत राहू नका. अटॅक आला, अमुक आलं, तमुक आलं, आजार झाला. याचं कारण असं आहे की जे 6 व्होल्टेज आहेत, नंबर 1 समजा हा जर लूज झाला तर तुमचे हातपाय गळून जातील. नंबर 2 काम करीत नाही तर थोडा तुमचं पोट दुखणार, चालता येणार नाही. नंबर 3 हा जर व्होल्टेज कमी झाला तर तुमचे बेबी पोट दुखायला लागणार. नंबर 4 जर कमी झाला की लूज झाला तर तुमचं हृदयात धडधड भीती वाटायला लागणार. नंबर 5 जर तुमचा 4 नंबर जर व्यवस्थित झाला नाही तर धडधड करणार. आणि 5 नंबर जो आहे तो जर व्यवस्थित नसेल तर तुमच्या शरीरात हृदय चालण्याचे आवाज करंट हे सगळं चांगले येणार नाहीत. आणि 6 नंबरचा व्होल्टेज जेव्हा येईल तेव्हा हा सगळ्यात 5ही जरा कंट्रोल करून त्याला पॉझिटिव्ह करतो. हा 6 नंबर व्होल्टेजचा कारभार आहे. हा 6 नंबरचा व्होल्टेज जर तुमचा कमी झाला समजा तर डोकं दुखं थांबणार नाही. तुमचे कवटीनीट काम करणार नाही. तुम्हाला खूप सतत भीती वाटणार. तुम्हाला असं वाटणार आपण मरावा जगू नये सारखे डोक्यात विचार येणार आणि सारखी बडबड करणार. कारण तुमचा 6 नंबरचा कपाळातला जो व्होल्टेज आहे दत्त महाराज तो कमी झालेला आहे. तो जेव्हा स्ट्रॉंग बनेल तेव्हा तुमचं डोकं थांबेल. हे सगळे आपले संशोधन आध्यात्मिक हॉस्पिटल, विश्वधर्म लाभ बोर्ड महाविद्यापीठ, विश्वक्रांती नवे ज्ञान हे अमृत मंथनेश्वर कलकी दत्त महाराज शिरूर गोंदे पाषाणवाडी येथे 8/8/1960 सालापासून चालू आहे. याचे खूप सभासद आहेत आणि हे सगळे लोक मला ते आणून दाखवतात आणि त्याचा निर्णय होतो. 3 नंबरचं बटन हे पैशाचं बटन आहे. सोमरसापासून तयार होतं. हे जर समजा पॉझिटिव्ह असेल 6-10 एम तर तुमचे चालते. तुम्ही श्रीमंत होता, कोट्याधीश बनता. जर हे 3 नंबरचं बटन जर अधिक आणि ऊन आलं तर तुमचा इकडे समजा 1000 रुपये आले तर 1000 रुपये खर्च होणार. समतोलपणा काय येईल तेवढा खर्च होत येणार. आणि हे 3 नंबरचं बटन जर समजा वर 2 MM आलं आणि खाली जर 10-12 MM आलं तर तुम्ही कर्जबाजारी होणार. तुमच्यावर खूप मोठा कर्ज बोजा येणार. तुम्हाला ते कर्ज फिरणं नाकीनऊ येणार. मग ते जर व्होल्टेज जर समजा 3 नंबरचं निगेटिव्ह आलं म्हणजे खाली आलं निगेटिव्ह, तुम्ही पूर्णपणे व्यवहारात झोपला. तुमच्या हातात पैसा अजिबात येणार नाही. मग ईश्वर भक्ती करून आपले मिळावं लागतं. रक्तगडी ए बी असेल गणेश भक्ती करा, ओ असेल तर विष्णू भक्ती करा, ये असेल शिवभक्ती करा, ए बीची असेल सुरेश भक्ती करा. अधिक माहितीसाठी आपल्या आश्रमात भेटा. सांगायचा मुद्दा असा आहे की 3 नंबरचं बटन जे आहे संपूर्ण तुमच्या जीवनाचं रहस्यमय आहे. तुमचं आयुष्य किती ठेवायचं काय करायचं 3 नंबरचं बटन ठरवितो. 3 नंबरचं बटन जेव्हा पॉवरफुल असेल कारण आदिनारायणचं बटन आहे, महालक्ष्मीचं बटन आहे, महालक्ष्मीचं व्होल्टेज आहे आणि तो चांगला ठेवायचा असेल तर मला दररोज मोडं धान्य खाणे, फळांचा रस पिणे, सोमरस पिणे याच्यामुळं हा सुधारला जातो. आणि तुम्ही जेव्हा आलूबुखार सफरचंदाचा सोमरस पितान, नारळाचं पाण्यात सोमरस पितान, फळांचा रस ऊसाचा सोमरस पितान तेव्हा तुमच्या शरीराचे कार्डिओग्राम आहेत ते 100% यशस्वी कार्य करतात. म्हणून आपल्या शरीरामध्ये ही जी फळं आहेत ती त्याचं रहस्य असं आहे की अमृत आणि सोमरस हे दोन्ही वेगळे नसून एकातून एक निर्माण झालेले आहेत. टक्केवारी समजा 1% अमृत असेल तर 2% आपल्याला सोमरस प्यावं लागेल तेव्हा आपल्याला 1% अमृत मिळेल. असं याचं गणित आहे. आपल्याला समजा 10 ग्रॅम अमृत पाहिजे. मग 10 ग्रॅम अमृत मिळवण्याकरता आपण 10 ग्रॅम अमृत मिळवलं
पण सोमरसातून आपल्याला 10 ग्राम अमृत मिळवण्याकरता दुप्पट फळं खावं लागतील, तेव्हा आपल्याला 10 ग्राम अमृत मिळेल. समजा एका फळामध्ये नारळाच्या एका पाण्यामध्ये 10 ग्राम अमृत आहे. समजा असं एक 10 ग्राम अमृत पण आहे, पण नारळाच्या पाण्यातून 10 ग्राम अमृत मिळवायचं तर आपल्याला 2 नारळाचं पाणी प्यावं लागेल, तेव्हा आपल्याला 10 ग्राम अमृत मिळेल. असं एक गणित आहे. म्हणजे अमृत आणि सोमरस हे दोन्ही एकच आहेत, परंतु त्याच्यामध्ये थोडं टक्केवारी फरक आहे. मग अमृताचं जेव्हा आपण सोमरस पिऊ तेव्हा आपण परमेश्वरापर्यंत जाऊ. बाकीचा कुठले अन्नधान्य खाऊन आपल्याला परमेश्वरापर्यंत जाता येत नाही किंवा संबंध साधता येत नाही. याच्यातलं रहस्य आपण काल सांगितलं आहे. हरिओम दत्त. श्रीरामलिंग महाराज के जय. घोर नदी गंगा मैया की जय. स्वयंभू विश्व राजा अमृत मंथनेश्वर कलकी दत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचरी माता की जय. स्वयंभू शनीश्वर महाराज की जय. स्वयंभू सर्व देव की साधु संतन की जय. हरिओम दत्त. ओम शांती शांती.